पुढे ह्याला थोडंसं आटू द्यायचं दुधाला, मग पनीर टाकायचं. बरं, आता हे दूध गरम होईपर्यंत, उकळेपर्यंत मला सांगा की तुम्ही इंदोरला इतकी वर्ष राहून आता इकडे आलायत, तुझं तिकडे एक फ्रेंड सर्कल असेल, तुमच्या काही मैत्रिणी असतील, तुझं एक रुटीन असेल, तुमचं असेल, तर किती बदल झाला आयुष्यात तू सांग बरं आरची. असं तर काही नाही आहे, पण तिथे आणि इथे इतकं म्हणजे मला बिलकुल पण डिफरन्स नव्हतं. आणि छान वाटतं इकडं पण, तिकडे पण छान वाटतंय. फ्रेंड्स तिकडे तर खूप असतील ना एवढ्या वर्षाचे. हां, तिकडे खूप असतील, त्यांना पण आठवण येते, पण आम्ही इंटरनेट म्हणून कॅचमध्ये राहतो. अच्छा, बरं. रोज बोलणं वगैरे होत असतं इंटरनेटवर. बरं, पण तिकडचे फ्रेंड जास्त क्लोज आहेत का आता इकडे 1 वर्षात? जरा काय फरक आहे तिकडचे फ्रेंड्स आणि इकडचे फ्रेंड्स मध्ये? इकडले फ्रेंड्स जास्त क्लोज आहेत, जास्ती क्लोज आहेत या 1 वर्षात झाले. पुढे काय करायचं आता? आता ह्याच्यात पनीर ऍड करायचं, किसलेलं पनीर. घ्या, किती लागणार आहे ते बघा. वा, आरची एकदम तयार आहे. बस 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 बस, पटायला लागली की ती तुम्हाला मदत करत असणार आहे. पनीर आपण त्याच्यात घातलं. ह्याला 2-3 मिनिटं आटू द्यायचं. बरं, आटलं की आता ह्याच्यात साखर मिक्स करायची. आता घालू शकतो आपण? हां, ओके. साखर किती लागणार? बस बस, ओके. तर एक साधारण अर्धी वाटी साखर आपण घातली आहे. हो, जर पावशेर आपलं पनीर असलं किसलेलं, अर्धा किलो दुधाला पावशेर पनीर घ्यायचं आणि मग त्याला 100 ग्रामच्या आसपास साखर चालेल. हां, बरं, ठीक आहे. म्हणजे दुधापेक्षा पनीर निम्म असलं पाहिजे. हां. चालेल. आता हे साखरही रोळली आहे ह्याच्यात. आता ह्याच्यामध्ये आपण ड्रायफ्रुट्स आणि विलायचीची पावडर कोणते? हे किसलेले. हां, मारी आपण काजू घालूयात. हो, बदामाचे काप घालूयात. आणि आता काय म्हणालात? विलायचीची पावडर. गॅस बंद करून देते आता मी. हो का? हो, लवकर बंद करायचं. हां, बरं. वेलची पावडर आपण घातली. आता काय? आता ही खीर तयार आहे. हिला आता बाउलमध्ये जमायला फ्रीजमध्ये ठेवायचं जमोस्तर, आणि मग थंड करून डेकोरेट करून हिला सर्व करायचं. म्हणजे कृती आपली झालेली आहे. फ्रीज मध्ये छान अशी सेट झाली की मग खायची. बरोबर. चला, आम्ही हे सगळं करून घेतो. तुम्ही लिहून घ्या साहित्य आणि कृती. पनीरची खीर बनवण्यासाठी लागणारे साहित्य: दूध, किसलेला पनीर, किसलेले बदाम, किसलेले काजू, साखर, वेलची पूड आणि ड्रायफ्रुट्स. कृती: प्रथम फ्राईंग पॅन मध्ये दूध गरम करून त्यामध्ये किसलेला पनीर घालून सर्व एकत्र करून 2 ते 3 मिनिटं आटवून घ्यावं. आटवलेल्या मिश्रणात अर्धी वाटी साखर, किसलेले काजू, किसलेले बदाम आणि वेलची पूड घालून खीर तयार करून घ्यावी. एका काचेच्या भांड्यामध्ये तयार खीर काढून फ्रीज मध्ये सेट करून घ्यावी आणि सजावट करून सर्व्ह करावी.